प्रकल्प मार्गी लागले, त्याची नावं मी घेत नाही, खूप प्रकल्प आहे. आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, दोघांची सांगड घातली. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊही आहेत, लाडके ज्येष्ठ पण आहेत. मगाशी लाडके ज्येष्ठाचा एक GR काढला. शेतकरी, सगळे कष्टकरी, वारकरी सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे निर्णय घेण्याचं धाडस कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं, तर तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं. आणि फक्त निर्णय नाही, त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, तुम्ही काय विकत घेताय का, हे काय भीक देताय का, असं बोलून कोर्टातही गेले. ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना दिली लगवून बळापळाईकडून. आणि म्हणून मी निवडणुकीत सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, तुम्ही या दुष्ट आणि सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा. ज्याने तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्याला बरोबर योग्य वेळेला चांगला जोडा दाखवा. तो तुम्ही चांगलाच लगावला आणि एवढ्या सुपरहिट झाली लाडकी बहीण की 232 जागा या महायुतीच्या आल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा आल्या होत्या. महायुतीचं सरकार आलं. मला लोक म्हणतात, मगाशी म्हणालो मी, किती वेळ झोपता काय, मी आपल्याला सांगतो. सकाळी 9 वाजता टेक ऑफ घ्यायचो, रात्री 9, 10, 11, 12 वाजता यायचो. पुन्हा मतदारसंघाच्या बैठका घेत घेत 2, 3, 4, 5 पहाटेच्या वाजायच्या. पुन्हा 9 वाजता टेक ऑफ घेऊन पुन्हा 8-10 सभा मी घ्यायचो, पुन्हा यायचो. असा माझा दररोजचा कार्यक्रम होता. आता लोक मला म्हणतात, काय वेट कमी केलं का? मी म्हणालो 2.5 वर्षात मी कुणाला वेट करायला लावलं नाही, म्हणून माझं वेट कमी झालं. कुणाला थांबवलं नाही मी. वर्षा बंगला हा तुमचा होता, कधी वर्षा बघितला नव्हता लोकांनी. वर्षा बंगल्यावर सगळीकडे लोक फिरत होते आणि आपल्या घराप्रमाणे तिथं आवरत होते. हा फरक होता. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी जेव्हा CM होतो, त्या लोक म्हणायचे CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते CM आहेत, मी DCM आहे. आता मी म्हणतो DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला समर्पित काम करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आज किती लोक, आजही मंत्रालयामध्ये बघितलं, एक भारतीय जनता पार्टीचा मंत्री आले होते आणि तुमचं वक्फ बोर्डाची काहीतरी मीटिंग होती ना, अंबिका पाल, जगदंबिका. ते म्हणाले ये क्या है? मैले ये जनता है. बोले जनता दरबार है क्या? मैले रोज जहां जाता हूं मैं दरबार लग जाता है. चलता फिरता सरकार, चलता फिरता दरबार. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री नाही झाला. माझी काय, मी स्वतः बढाई करत नाही, पण काम घेऊन आलेल्या माणसाच्या लेटरवर, पत्रावर मी त्याच्याच पाठीवर ते कागद ठेवून सही केली. कुठं जगाच्या पाठीवर बघितलं का तुम्ही? गर्दीमध्ये आला, म्हणला रे सही कुठं करू, लगेच तो पाठ वळवली आणि त्याच्या पाठीवर ठेवायला सांगितलं, म्हणजे याच्यावर सही करा. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांची योजना आपल्या महायुती सरकारने केली.